जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अशी नाही कृपा केलेली. अनेक जन्म आपण फिरतच आलेलो आहोत. फक्त आपण कोण आहोत हे माहिती नाही. आणि अनेक जन्मामध्ये आपल्याला हसते परस्ते वेगवेगळ्या प्रकारचं कर्म करून त्या पुण्याच्या ठेवीवर, त्या पुण्याच्या संचयावर हा बहुमोल असा मनुष्य जन्म मिळालेला आहे. हा बुद्धिवान देह भगवंतांना देताना त्याने सांगितलं काय हरकत नाही, प्रपंच कर, पण अडकू नकोस. प्रपंच करायचा, पण त्या प्रपंचामध्ये किती अडकायचं नाही. कारण प्रपंच म्हणजे फाटलेलं गोनपट आहे. ते एखादं पोतं असतं नाही का, त्या पोत्याला जे फाटलं, त्या पोत्यात कितीही भरा, वरकरणी ते भरल्यासारखं दिसेल, पण थोड्या वेळाने ते खाली होत जाणार का, आणि त्याच्यात ते फाटलेला भाग असतो, त्यातून खाली सतत पडतच राहतं. त्यात कितीही टाका भरणार नाही. तेव्हा हा प्रपंच कधी पूर्ण होणार नाही. हा जर तुमच्या मनात दृढ निश्चय केला असेल तर परमार्थ चालणं सोपं जाईल, जसा तो संतांनी केलेला आहे. संतांना ठाऊक आहे की आपण कितीही प्रयत्न केला तरी प्रपंच पुरा होणारच नाही आहे. कारण एक इच्छा संपली की दुसरी येते. ओ बघा ना, माझ्या बाबाने आंब्याची पेटी पाठवली. काय मोठं कौतुक सांगतेस, एकच पाठवली ना. तुझ्या बापानं काय 10-20 आंब्याच्या पेट्या नाही ना पाठवल्या. कसलं कौतुक सांगते बापाचं. अहो जानेवारीमध्ये आंबे मिळत नाहीत बाजारामध्ये. ती पेटी जी आहे तिची किंमत किती असते, तरी सुद्धा बाबांनी पैशाचा विचार न करता मी लाडकी लेक आहे म्हणून मला एक आंब्याची पेटी पाठवली. नवरा म्हणतो काय कौतुक करते बापाचं. पुढच्या वर्षी ज्यावेळी ते बापाला कळतं तो 10 पाठवतो. 10 पेट्या आल्यानंतर तिला कौतुक वाटतं. ती कौतुकानं परत नवऱ्याला सांगते, बघितलं ना यावर्षी 10 पेट्या पाठवल्यात. हा मला काय मोठं कौतुक करते, 10 पेट्या पेटवल्या का आंब्याची बाग नावावर करून दिली. कळला का प्रपंच. हे पाठीवर टाकलेलं जे पोतं आहे ते कसं फाटलेलं आहे ते कळलं का. देवानं घर वाहून गेलं कोळ्याचं आणि रडत होता. म्हणून म्हणा अरे बाबा का रडतो. अरे म्हणाल देवा काय करू, गरीब माणूस मी, छोटंसं खोपट होतं ते पण पुराणा वाहून गेला तर काय करणार. देवालाही वाईट वाटलं की बरोबर आहे, बिचारा गरीब आहे माणूस, त्याला राहण्यासाठी निवाऱ्याची व्यवस्था असली पाहिजे. आणि तो मागतोय काय, रडत काय मागतोय, छोटंसं एक झोपडं दे. आपण देणारच आहोत. बरं देव देताना छप्पर फाडके देतो एकदम. काही जण 20-20, 22-22 वर्ष नवस तवस करत राहतात आणि एकदा गुरूंची कृपा झाली की एकदम 3. तो द्यायला लागला की हात आकडता घेत नाही कधी. आणि तो द्यायचं नाही ठरवलं, तुम्ही काय वाटेल ते करा, नाही मिळणार. म्हणून देवानं त्या कोळ्याला राजवाडा दिला. त्याला अतिशय आनंद झाला. अगदी हौसेनं कोळी वाड्यात गेला आणि बायकोला सांगितलं अगं बघितलंच का माझ्या देवानं राजवाडा दिला. हां काय म्हणते, कौतुक सांगता देवाचं. आमचं घर वाहून घेऊन गेला म्हणून त्यानं राजवाडा दिला. राजवाडा दिला, राजा नाही बनवलं. परत रडायला लागला. देव म्हणलं ठीक आहे राजा हो. परत हौशेनं गेला बायकोला सांगायला, बघितलं का देवानं राजा बनवलाय मला, राजवाड्यासमोर सैनिक बघ किती उभा आहे. ती म्हणाली राजा बनवला ठीक आहे, पण एकाच देशाचा ना.
म्हणजे आपल्या मागण्या कधी संपणारच नाही आहेत. हा प्रपंच कधीही पूर्ण होऊ शकत नाही हे संतांनी ओळखलंय. आणि त्यामुळे त्यांनी ठाम निर्धार केलेला आहे की प्रपंच जैसे ठेविले अनंत तैशा परी राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. तर ही स्थितप्रज्ञ अवस्था कशी प्राप्त करून घ्यायची हे शिकण्यासाठी इथं सुंदर गडावर यायचं. त्या हा प्रपंच कधी थांबणार नाही. हा प्रपंच मरेपर्यंत चालतच राहणार आहे. आम्ही संतांनी ओळखलेलं आहे की याच्यासाठी जन्म झालेला आहे, त्यामुळे ते सोडून चालणार नाही आहे. तुम्ही ज्या कुळात जन्माला आलात ती आई तुमची काळी असेल तर तुम्ही मरेपर्यंत ती किंवा ती मरेपर्यंत ती काळीच राहणार ना. तसा हा प्रकार आहे प्रपंचात. त्यामुळे किती मागत बसलात तर जेवढं मिळायचं तेवढंच मिळणार. त्याने जेवढं ठरवलं तेवढंच मिळणार. म्हणून जैसे ठेविले अनंते तैशा परी राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. चित्तामध्ये समाधान ठेवा, मग अस्थिर नाही होणार. काय उपयोग आहे एवढा वाऱ्या करून, हे मिळालंच नाही. वारी त्याच्यासाठी करायचीच नसते, ते मिळवण्यासाठी करायची नसते. वारी मी कोण, माझा जन्म कशासाठी झाला हे समजून घेण्यासाठी करायचे असते. कारण ते फक्त या मनुष्य जन्मातच समजून घेता येईल. कुत्र्याचा जन्म ज्यावेळी मिळणार त्यावेळी किती तुम्ही ऐकलत आणि कुणी कितीही सांगायचा प्रयत्न केला, कळलं तर पाहिजे. म्हणून जोपर्यंत संधी आहे तोपर्यंत त्या संधीचा उपयोग करा. तुमच्यात आणि माझ्यात हाच फरक आहे. मी संधीचं सोनं केलं, आपल्याला ते करता येत नाही. बरेच जण सांगतात बघताना स्वामी आता किती अडचणी असतात. अडचणी ह्या सगळ्यांनाच असतात, तिच्या मात करायला शिकतो तो माणूस. त्या अडचणींवर मात करायची, दुर्लक्ष करायचा. कारण काही अडचणी, काही म्हणण्यापेक्षा जवळजवळ सगळ्याच अडचणी आपणच निर्माण केलेल्या असतात त्या. पण ते आपल्याला अज्ञानामुळे कळत नाही. का तर मानवी जीवनामध्ये अधिक अज्ञान आहे. या अज्ञानातूनच माणसाचा जन्म झाला. म्हणजे सर्व प्राण्यांचा जन्मच अज्ञानातून आहे. आणि त्यामुळे आपल्याला अहंकार येतो. मग रावणाला वाटायला लागला, अरे 14 चौघडांचं राज्य असणारा मी रावण आहे आणि माझी आई वाळूचं लिंग, बरोबर नाही. मी माझ्या आईच्या पूजेसाठी प्रत्यक्ष शिवालाच घेऊन येणार. म्हणून दुर्योधनाला वाटू लागला, अरे आम्ही 100, हे 5. सुईच्या आग्रावर मावेल एवढं सुद्धा देणार नाही, कारण ते हे राज्य आमचं आहे. जिथे अज्ञान असतं ना तिथे मग अहंकार उपाळून येतो आणि हा अहंकार आपल्याला फुकट घालवतो. वाघाला वाटतं की मी जंगलाचा राजा वाघ, मला कुणाची गरज नाही, मी जंगलाचा राजा आहे. एक दिवशी काय होतं, एक वाघ गाईच्या पाठीमागे लागतो तिला खाण्यासाठी. ती वाघाला पाहते, हा आपल्या पाठीशी लागलेला आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून ती पळू लागते. पळता पळता तिने पाहिलं तर पाठीमागे वाघ तर अति वेगाने येतोय आणि ह्याच्या तावडीतून आता वाचायचं जर असेल तर त्याला एकच उपाय की समोर जो एक तलाव दिसतो त्या तलावात उडी देऊया टाकून, काय व्हायचं ते होऊ दे. म्हणून
ती समोर पळत असताना एक तलाव असतो, त्या तलावात धाडकन उडी मारते जीव वाचवण्यासाठी. आता वाघाला फक्त एवढंच माहिती आहे, हिला खायची म्हणजे खायची. त्यामुळे तोही त्या तंद्रीमध्ये तलावामध्ये उडी मारतो. त्या तलावामध्ये पाणी कमी आणि चिखल जादा असतो, त्यामुळे दोघंही चिखलात अडकतात. साधारणपणे 15-20 फुटावर गाय असते आणि हा 15-20 फूट पाठीमागे पडलेलं म्हणजे रुतलेला असतो. गाय पण रुतते आणि तोही रुततो, दोघेही रुततात. आता बाहेर येण्याचा प्रयत्न करायला लागतात. बाहेर येण्याचा प्रयत्न दोघंही करतात. वाघ पण करतो आणि गाय पण करते. त्यांच्या दोघांच्याही लक्षात येतं जादा प्रयत्न केला तर आपण रुतत जाणार. वाघ रुतत होता, पण दात ओठ खाट डरकाळ्या गुरगुरत त्या गाईला म्हणत, मी सुटलो असतो ना तर तुझी खांडोळीच केली असते, तर शिल्लकच ठेवले नसते. ते बिचारी मुखी गाय हसायला लागली. ते वाघ विचारतो, तू हसतेस का? तर गाय म्हणाली, मी हसते याच्यासाठीच की मी आता संध्याकाळी जाऊ शकले नाही तर माझा धनी जो आहे म्हणजे माझा मालक जो आहे तो शोधत शोधत येणार आणि मला घेऊन जाणार. पण तुला मात्र इथेच चिखलामध्ये रुतून मरण पडावं लागणार, म्हणून मी हसते. आणि झालंही तसंच. संध्याकाळ झाल्यानंतर त्या गाईचा मालक इकडे तिकडे शोधत 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 असताना त्याला कोणीतरी माहिती सांगितली की अरे तलावात तुझी गाय गुंतलेली आहे. म्हणून तो 10-20 माणसांना घेऊन आला. बरोबर बघितलं तर वाघ पण पडलेला आहे. म्हणाला हा आहे तिथेच राहू दे. 10-20 माणसांनी त्या गाईला शिंग पकडली आणि वरती ओढून 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 काटाकडे घेऊन गेले आणि गाय वाचली. वाघ मात्र तिथेच डरकाळ्या फोडत चिखलामध्ये रुतून पडला. गाय हे शरणागताचं प्रतीक आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे ते तुमचं प्रतीक आहे. तुम्ही अडचणीत आलात की तुमचा धनिक सद्गुरू हा कुठूनही येणार आणि तुम्हाला घेऊन जाणार, हे लक्षात घ्या. घाबरायची गरज नाही. प्रपंचात कुठेही रडता पडता कोटही अडता तोच नेतसे पार, गुरुविन नाही तुझ्या आधार. त्या प्रपंचाचं भय बाळगण्याची गरज नाही. गाय जशी कृतज्ञता व्यक्त करते आपल्या मालकाशी, प्रामाणिकपणे त्याच्यासाठी दुभते, त्याला दूध देते, तसं शिष्य हा जो गुरूंसाठी जेव्हा आपलं सर्वस्व बहाल करतो, गुरु कार्याला वाहून घेतो, त्या शिष्यानं घाबरायची काहीच गरज नसते. तो संसारारूपी चिखलामध्ये कुठेही अडकला तर गुरु त्याला शोधत शोधत येणार आणि त्याला घेऊन जाणार. त्या अज्ञानरूपी चिखलातून गुरु त्याला काढणार बाहेर. पण जे वाघ झालेले आहेत, जे अहंकारानं फुगलेले आहेत, मला कुणाची पण गरज नाही, ते तशाच प्रकारे मरेपर्यंत चिखलातच अडकून पडणार अज्ञानाच्या. ह्या अज्ञानपणामुळे ह्या अशा गोष्टी घडतात. म्हणून आपण काय करत असतो की अज्ञानपणामुळे स्वामींच्या स्वामी समोर दिसले की लगेच 90 काटकोनात. स्वामींचं लक्ष नाही असं वाटलं की 180. हे कशामुळे? अज्ञान. नेहमी 90 काटकोनामध्ये वाका ना जरा, चांगला असतो तो काटकोन, तेव्हा आकार चांगला येतो. विद्या विनयाने शोभते. तुम्ही ज्ञान मिळवलेले आहात तर विनय पण असला पाहिजे. क्षमाशील वृत्ती जेवढी वाढेल
तेवढा सत्वगुण वाढेल. आणि हा सत्वगुण वाढण्याचा रामबाण टॉनिक कोणतं असेल तर नाम. ज्या नामदेव महाराजांनी नाम घ्यायचं नाकारलं होतं त्याच नामदेव महाराजांनी लिहून ठेवलंय, नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. नाम म्हणजे नाव नव्हे. नामाचा अर्थ नाव असा होत नाही. जे अंतःकरणामध्ये उत्कट भावानं आपोआप तयार होतं ते नाम. अनन्य भावानं जे अंतःकरणामध्ये पैदा होतं ते नाम. कारण या अंतःकरणामध्ये मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त या 4 गोष्टींचा वास आहे. त्या बुद्धीला कलंकित व्हावं लागणार नाही, आपल्यामध्ये अहंकार येणार नाही, आपलं चित्त विचलित होणार नाही, एवढी शक्ती या नामामध्ये आहे. म्हणून आम्ही अभंग काय म्हटलं, तुझे नाम आले ओटी सूर भारावले, अंतरंगी बाह्यरंगी मन हरपले. नाम कसं घेतलं पाहिजे, अंतरंगी बाह्यरंगी, मन हरवून गेलं पाहिजे, स्वतःला विसरून गेलं पाहिजे. हे नाम घेताना उद्योग धंदा प्रपंच कुठेही आडवा येत नाही. नरहरी सोनार आपला धंदाच करत होते, पण त्यांनी काय सांगितलं, तुझ्या नामाचा व्यवहार, राम नाम सोने तोली. संत कबीर शेले विणत होते, पण ते शेले विणत असताना शरीर काम करत होतं, मन भगवंताच्या चरणामध्ये लीन झालं होतं. गोरोबा काका माती तुडवत होते, पण मन मात्र त्या पांडुरंगाच्या चरणावर होतं. तसं तुमचं हे जे मन आहे, हे मन ज्यावेळी आपण गुरूंच्या चरणावर अर्पण करू त्यावेळी आपल्या जन्माचं सार्थक होणार आहे.